नमस्कार. कारवा मराठीमधून बोट लावीन तिथं गुदगुल्या या सिनेमातली सगळी गाणी घेऊन मी हजर झाली आहे. आता सिनेमासाठी हे नाव सिनेसृष्टीतल्या दादा माणसाशिवाय दुसऱ्या कुणाला सुचूच शकत नाही. आकर्षक गाणी, उडत्या चाली आणि धमाल संवाद म्हणजे दादा कोंडकेंचा सिनेमा. मराठी मातीची नस दादांना अचूक सापडली होती आणि म्हणूनच त्यांचे सगळे सिनेमे सुपरहिट ठरले. मराठीत निर्मिती केलेल्या सगळ्या सिनेमांमध्ये अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंत सब कुछ दादाच करायचे. यातले द्विअर्थी म्हणजेच डबल मिनिंगचे संवाद हीच त्यांच्या सिनेमाची खासियत होती, पण त्यांच्यावर यामुळे टीकाही झाली. दादांची आणि सेन्सॉर बोर्डाची सिनेमाला कट्स देण्यावरून खडाजंगी व्हायची. दादा गमतीने असंही म्हणायचे की सेन्सॉर बोर्डाशी होणाऱ्या माझ्या भांडणांमुळेच माझ्या सिनेमाला आपोआपच प्रसिद्धी मिळते. दादा कोंडके यांच्या सिनेमांचा एक विशिष्ट प्रेक्षक वर्ग होता. या प्रेक्षक वर्गानं दादा कोंडके यांच्या सिनेमांवरती प्रचंड प्रेम केलं. असाच त्यांचा अत्यंत लोकप्रिय ठरलेला सिनेमा म्हणजे 1978 सालचा बोट लावीन तिथे गुदगुल्या. ग्रामीण बाजाचे असे अनेक विनोदी सिनेमे निर्माण केल्यामुळे त्या काळी दादा कोंडके यांनी अफाट लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. येतंय याच सिनेमातलं पहिलं गाणं तुमच्या भेटीला, कारवा क्लासिक्स मराठीमधून. कारवा क्लासिक रेडिओ शोचे एपिसोड्स तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता. म्हणजे कधीही, केव्हाही आणि कुठेही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. आय होप तुम्हाला आजचा शो खूप आवडतोय. या एपिसोडला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जरूर शेअर करा. चांदणी पिकलं जांभूळ तोडू नका माझ्या
झाडावरती चढू नका हो माझ्या झाडावरती चढू नका. मला चोरांची भीती लई वाटते, भर झोपेत दचकून उठते ग बाय 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 बाय. चोरांची या चोरांची भीती लई वाटते, भर झोपेत दचकून उठते. घातलं कुंपण मोडू नका कुणी झाडावरती चढू नका हो माझ्या झाडावरती चढू नका. झाड फळांच्या भाराने वाकलं, डाव्या बाजूला जरास झुकलं. हो झाड फळांच्या भाराने वाकलं, डाव्या बाजूला जरास झुकलं. झुकल्या फांदीला ओढू नका कुणी झाडावरती चढू नका हो माझ्या झाडावरती चढू नका. भारी फिरतीन पानाड झपलं, रसचा काया लय जण टपल ग बाय 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 बाय. फिरतीन पानाड झपलं, रसचा काया लय जण टपल. इश्काच्या माऱ्यानं पाडू नका कुणी झाडावरती चढू नका हो माझ्या झाडावरती चढू नका. 1971 ते 1997 या तब्बल 26 वर्षांच्या कालखंडात दादा कोंडके सातत्याने मनोरंजन करणारे सिनेमे देत होते. हा काळ दादांनी पुरेपूर गाजवला. दादा कोंडके यांच्या सिनेमांवर ना कधी हिंदी सिनेमांचा परिणाम झाला ना टीव्हीच्या आगमनाचा. दादा कोंडकेंनी मराठी सिनेमात गावरान विनोदाला स्थान दिलं. तोवर मराठी सिनेमात विनोद नव्हता असं नाही, पण दादांनी चावटपणाचा मुक्तहस्ते वापर केला. एकीकडे अत्यंत भावनापर विषयांवरचे सिनेमे मराठीत येत असताना दादांच्या सिनेमांनी एक वेगळा प्रवाह आणला. पण डबल मिनिंगचे विनोद केले म्हणून त्यांना दोष देणंही योग्य ठरणार नाही. लोकांच्या वागण्या बोलण्यात डबल मिनिंग असतंच ना. तोच विनोद दादांनी पडद्यावर आणला. प्रेक्षकांना काय आवडेल हे त्यांनी बरोबर हेरलं होतं. यांच्या सिनेमात ज्या पात्राकडून दादा विनोद करवून घ्यायचे ते पात्र अत्यंत बावळट असायचं आणि यामुळे हा विनोद निष्पाप होऊन जायचा. आणि म्हणूनच ग्रामीण मराठी प्रेक्षक आणि शाहीर दादा कोंडके यांचं अतूट नातं जमलंय ते आजही कायम आहे. हे पहिली 100ची नोट माझ्या हातामध्ये दे, पहिली 100ची नोट माझ्या हातामध्ये दे. पहिली 100ची नोट माझ्या हातामध्ये दे, पहिली 100ची नोट माझ्या हातामध्ये दे ना.
तुझीच राधा प्यारी, बोल की रे श्रीहरी, माझं संकट पडले भारी, घे धावत धाव मुरारी, संकट पडले भारी, सारी रात तुझ्या संगतीत दंग होऊ दे, सारी रात तुझ्या संगतीत दंग होऊ दे. हे पहिली शंभराची नोट माझ्या हातामध्ये दे दे, पहिली शंभराची नोट माझ्या हातामध्ये दे. रुसला रे तू राजा, कळवळतंय मनात माझ्या, रुसला रे तू राजा, घरी जाऊन करूया मज्जा, बंद करून या दरवाजा, घरात करूया मज्जा, तुझ्या डोळ्यामध्ये माझं मला रूप पाहू दे, तुझ्या डोळ्यामध्ये माझं मला रूप पाहू दे. हे पहिली शंभराची नोट माझ्या हातामध्ये दे ना, पहिली अत्यंत साधं कथानक, ठसकेबाज ग्रामीण बाजाची गाणी आणि विनोदी सादरीकरण या साऱ्यांची भट्टी दादांच्या सिनेमामध्ये अशी काही जमली होती की टाळ्या, शिट्ट्या आणि दिलखुलास दाद देऊन प्रेक्षक अख्खं थिएटर डोक्यावर घ्यायचे. दादांनी 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल लागोपाठ 9 सुपरहिट मराठी सिनेमे दिले. दादा कोंडकेंच्या सिनेमांमुळे डबघाईस आलेल्या मराठी सिनेसृष्टीला त्या काळात जणू नवसंजीवनी मिळाली आणि मराठी सिनेमागृह हाऊसफुल होऊ लागली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तपस्येत दंग करू नको भंग, भलताच रंग तुझा ग बाई. स्वांग साधूच घेतलंय कसलं न मला खरं वाटत नाही, स्वांग साधूच घेतलंय कसलं न मला खरं वाटत नाही. अरररर अलख निरंजन, जय जय अलख निरंजन, अरररर अलख निरंजन, जय जय अलख निरंजन. तपस्येत दंग करू नको भंग, भलताच रंग तुझा ग बाई. स्वांग साधूच घेतलंय कसलं न मला खरं वाटत नाही, स्वांग साधूच घेतलंय कसलं न मला खरं वाटत नाही. भल्या
तुझं पाणी याला पाजू नको, जा जवळ अशी लाजू नको. अगं पोरी तुझं पाणी याला पाजू नको, जा जवळ अशी लाजू नको. बंग तपस्येत दंग करू नको भंग, ग भलताच रंग तुझा ग बाई. स्वांग साधूच घेतलंय कसलं न मला खरं वाटत नाही. स्वांग साधूच घेतलंय कसलं न मला खरं वाटत नाही. अलख निरंजन के जय जय अलख निरंजन. हे बोला बोला अलख निरंजन के जय जय अलख निरंजन. तपस्येत दंग करू नको भंग, ग भलताच रंग तुझा ग बाई. स्वांग साधूच घेतलंय कसलं न मला खरं वाटत नाही. स्वांग साधूच घेतलंय कसलं न मला खरं वाटत नाही. अलख निरंजन के जय जय अलख निरंजन. अलख निरंजन के जय जय अलख निरंजन. आजच्या आपल्या शो मधली सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता सारेगम कारवा मराठीमध्ये. सारेगम कारवा या गुलदस्त्यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. एखाद्यावर पूर्ण विश्वास कसा टाकावा हे दादांकडून शिकावा. कामाक्षी प्रोडक्शनची टीम वर्षानुवर्षे कायम राहिली. म्हणजे अभिनेत्री म्हणून उषा चव्हाण, संगीत म्हणजे राम लक्ष्मण, पार्श्वगायनासाठी महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर आणि बाळ मोहिते प्रमुख दिग्दर्शन सहाय्यक. ही त्यांची टीम अगदी पहिल्या सिनेमापासून शेवटच्या सिनेमापर्यंत कायम होती, ज्यात काहीही बदल झाला नाही. सोंगाड्या ही त्यांची पहिली निर्मिती. बॉक्स ऑफिसवर सुपर डुपर हिट ठरलेल्या या सिनेमानंतर दादांनी एकामागोमाग एक हिट सिनेमांची लाईन लावली. स्वतःच्या कामाक्षी प्रोडक्शन या सिनेनिर्मिती कंपनीतर्फे 16 सिनेमे प्रकाशित करणाऱ्या दादांनी 4 हिंदी आणि 1 गुजराती सिनेमाही रिलीज केला. या सिनेमांमधून त्यांच्या आईची भूमिका केलेल्या रत्नमाला या देखील दादांची आय म्हणूनच प्रसिद्ध झाल्या. दादांनी त्यांना खऱ्या आयुष्यातही आईचा मान दिला. दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांच्या जोडीनं तो काळ गाजवला. उषा चव्हाण यांच्या घरची परिस्थिती फारच हलाखीची होती आणि त्यामुळे मिळेल त्या सिनेमात काम करून पैसे कमावणं हे उषा चव्हाण यांचं उद्दिष्ट होतं. सिनेमांच्या याच प्रवासात उषा चव्हाण यांना अवलिया माणूस भेटला, तो म्हणजे दादा कोंडके. बॅकग्राऊंड डान्सर ते सिनेमातली हिरोईन हा उषा चव्हाण यांचा प्रवास देखील थक्क करणार आहे. बोट लावेन तिथं गुदगुल्या या सिनेमातलंच पुढचं गाणं येते तुमच्या भेटीला. मला एक चान्स हवा. दादा कोंडकेनी अनेक लोकांना त्यांच्या सिनेमासाठी असाच चान्स, हवी असणारी संधी देऊन त्यांचं आयुष्य बदललं. काय दावा की माझ्या लाडक्या जीवा फिरतीचा ठेवा, रानातनं आणलाय रानमेवा. जरा मला दावा आधी मला एक चान्स हवा, देतो रानमेवा. पर मला एक चान्स हवा, देतो रानमेवा. अग मला एक चान्स हवा. लिंबाच्या गारव्याला जाऊया ना, हळूहळू रानमेवा खाऊया. हे लिंबाच्या गारव्याला जाऊया ना, हळूहळू रानमेवा खाऊया. अरे नको बाबा कोणीतरी पाहिली थंड जरा झाडाच्या डाला राहूया.
चल केळीच्या फळात घेईन मी पुढ्यात. झुंब नका अंगाला दूर जावा, जरा दूर जावा. पर मला एक चानस हवा, जरा दूर जावा. आधी मला एक चानस हवा, जरा दूर जावा. अग मला एक चानस हवा. नदीच्या किनारी बसूया, मनातल्या मनात हसूया. हे नदीच्या किनारी बसूया, न मनातल्या मनात हसूया. पाण्यातली मासळी बघ मला, चला बांबूच्या वेटात घुसूया. झालो मी राजी, न होशील का माझी. येऊ नका घाईला दम खावा, जरा दम खावा. आधी मला एक चानस हवा, जरा दम खावा. पर मला एक चानस हवा, जरा दम खावा. अग मला एक चानस हवा. मऊ मऊ गवतावर झोपूया, अन फिरतीचा गुलकंद चाखूया. हे मऊ मऊ गवतावर झोपूया, अन फिरतीचा गुलकंद चाखूया. असं नका वागू तुम्ही जाण्यामध्ये, न थोडी मनाची रास तरी राखूया. अग पुरे ही तरह न जातो मी घरा. थांबा नका जाऊ नामदेवा, माझ्या नामदेवा. मग मला एक चानस हवा, नको नामदेवा. अग थोडासा चानस हवा, पूर्ण नामदेवा. मला एवढाच चानस हवा. देते नामदेवा. आता सगळाच चानस हवा, घ्या हो नामदेवा. आता सगळाच चानस हवा. दादा कोंडके आणि उषा चव्हाण ह्या लोकप्रिय जोडीचं अत्यंत लोकप्रिय गाणं ते म्हणजे ढगाला लागली कळ. पुढची लाईन आपोआप आपल्या ओठांवर येते, पाणी थेंब थेंब गळ. ज्या गाण्याची लोकप्रियता इतक्या दशकांनंतरही कायम आहे आणि कायमच राहणार आहे, जे आजही अनेक ठिकाणी वाजतं आणि जेव्हा जेव्हा ते वाजतं तेव्हा तेव्हा आपली पावलं थिरकायला लागतात. ह्या सुपरहिट गाण्याचं रिमिक्स मी परवा ड्रीम गर्ल आयुष्मान खुरानाच्या सिनेमात पाहिलं, ऐकलं आणि काय वाटलं की त्याबद्दल न बोललेलंच बरं. कशालाही वाईट आणि चांगलं मी म्हणत नाहीये, तुम्ही स्वतः बघा आणि ठरवा. चला तर मग आजच्या आपल्या कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोची सांगता करूयात या जबरदस्त गाण्यासोबत, कारण हे आहे एकदम ओरिजिनल, अस्सल, गावरान आणि खरं खुरं. आजच्या आपल्या कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटू नव्या भागात. पण सारेगम मराठी सबस्क्राईब केलंत ना? आणि हो, बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्ही कुठलीही अपडेट मिस करणार नाही. बडबड कमी कर हे सोडून तुम्हाला वेगळं काही सांगायचं असेल तर कॉमेंट सेक्शन मध्ये जरूर लिहा, कारण काय आहे ना, बोलणंच माझं काम आहे. कुठली विशिष्ट गाणी, सिनेमा आणि त्याच्या आठवणी ऐकायच्या असतील तर याची रिक्वेस्ट तुम्ही मला पाठवू शकता saregama_sanika या इंस्टाग्राम अकाउंटवर किंवा फेसबुकवर. पुन्हा भेटू नव्या भागात. तोपर्यंत नमस्कार. जसा जीवात जीव घुटमळ, तसं फिरतीचं वाढतंय बळ. तुझ्या तोंडाला तोंड माझं मेळ, हगन हे बघून दुश्मन जळ. वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. चल ग राणी गाऊया गाणी, फिरूया पाखरा संग. रामाच्या पायात गार गार वाऱ्यात, अंगाला भिडू दे अंग. हे जवा तुझं न माझं जुळ, पाणी थेंब थेंब गळ. ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. सुंदर मुखडा सोन्याचा तुकडा, कुठं हा घेऊन जावा. काय बाई करीत झालं याई पुरीत, सस्याला बिळकून जावा. माझ्या पदरात पडलं हे खुळ, पाणी थेंब थेंब गळ. ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ.
जमीन आपली उन्हान तापली लाल लाल झाली या माती करूया काम अंधारूया घाम चला पिकवू माणिक मोती एका वर्षात होईल तिळ पाणी थेंब थेंब गळ जगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ शिवार फुलतय तोऱ्यात डुलतय झोकात नाचतोय धोतरा तुरीच्या शेंगा जात्यात ठेंगा लपलाय भुईमुंग भितरा मधी वाटान बघ वळवळ पाणी थेंब थेंब गळ जगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ झाडावर बुलबुल बोलत्यात गुलगुल वराडती या कोकिळा चिमणी सुरते उगीच राघो नयनेवरती खुळा मोर लांडोरी संग खेळ पाणी थेंब थेंब गळ जगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ थुई थुई नाचते खुशीत हसते मनात फुलपाखरू सोडा किराया नाजूक काया नका गुदगुल्या करू तू दमयंती मी नळ पाणी थेंब थेंब गळ जगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ बामणाच्या मळ्यात कमळाच्या तळ्यात येशील का संध्याकाळी जाऊ दुसरीकडं नको बाबा तिकडं बसलाय संतू माळी म्हाताऱ्याला त्या लागलाय चळ पाणी थेंब थेंब गळ जगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ आलोय फरमात पडलोय फिरमात सांग मी दिसतोय कसा सांगू आडाने ठोकळा मनाचा मोकळा पांडू हवालदार जसा तुझ्या वाचून जीव तळमळ पाणी थेंब थेंब गळ जगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ आजचा शो कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये तुमची कॉमेंट देऊन आणि सारेगम मराठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचा टॅब ऑन करा म्हणजे तुमचा कुठलाही एपिसोड मिस नाही होणार.